मुळात कला आणि क्रांती या एकाच नाण्याच्या दोन बाजू नव्हेत का? तुम्ही उत्तम कला सादर करून माणसे जिंकता आणि आमचे वृत्तपत्र क्रांती घडवून माणूस जिवंत ठेवेल. आणि आम्ही लोकांकडून वर्गणी आकारणार आहोतच, पण ती अतिशय नाममात्र आहे. परंतु त्यांच्या मनात क्रांतीची ज्योत तेवत राहावी म्हणून दर आठवड्याला त्यांचं प्रबोधन होईल असे मार्मिक आणि दर्जेदार लेख त्यांना पुरवणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आणि जाहिरात ही एखादी वस्तू विकण्यासाठी केली जाते. आम्ही आता जी जाहिरात करतोय ती फक्त वृत्तपत्र विकण्यासाठी नसून लोकांच्या मनात विचारचक्र सुरू व्हावे या उद्देशाने. हे पाहाल, केसरी, वा. आणि मराठा सुद्धा, म्हणजे मराठा इंग्रजी मधून आहे आणि केसरी मराठी मधून आहे. वा वा वा, म्हणजे आपल्या साम्राज्याची गर्जना होणार. तर हे टिळक आणि आगरकर तेच ना ज्यांनी पुण्यात कोणत्याशा शाळेची स्थापना केली आहे? न्यू इंग्लिश स्कूल. न्यू इंग्लिश स्कूल, बरोबर. हे तेच आहेत का? होय, आमच्या कृष्णशास्त्रींच्या चिरंजीवासोबत असतात. हो, अर्थात विष्णू शास्त्री चिपळूणकर. बरोबर, विष्णू शास्त्री चिपळूणकर. बरेच ऐकून आहे त्या शाळेबद्दल आणि त्या दोघांबद्दलही. अहो, ध्येय वेडे आहेत म्हणे, राष्ट्रीय शिक्षणाचा ध्यास. मी तर असेही ऐकून आहे की ते टिळक महाशय काहीसे कोपिष्ट आहेत म्हणे. अहो, राग तर त्यांच्या नाकाच्या शेंड्यावरच असतो. असे ऐकले तुम्ही? हो तर. अहो, काय सांगायचं अण्णासाहेब, संताप हा त्यांचा सखा आहे. काय बरोबर की नाही? आणि कपाळावर आठ्या असतात म्हणजे असतात कायम. हा, मी तर असेही ऐकले आहे की ते आगरकर देखील त्यांच्याच बरोबर त्यांच्याच वाड्यात राहतात. काय हो, ते देखील असेच आहेत का? आगरकर? अहो, त्यांचे तर काय वदावे, लहरी माणूस. बरं, देव धर्म कर्मकांड यांचे त्यांचे तर विशेष नाते. बरं, अहो, भलतीच तरेवाईक दिसतायत ही मंडळी. मी तर शाळेबद्दल काय काय ऐकले देखील होते. इतकेच नव्हे तर मी मनात ठरवले देखील होते की पुण्यात येईन त्यावेळेला या दोघांची भेट देखील घ्यायची. हा, आता कधी योग येईल देवास ठाऊक. अहो, परंतु तेच आता तुम्हाला इथे भेटायला आलेत. अहो, मग तुम्ही दोघे शुंभासारखे माझ्यासमोर उभे काय? अहो, बोलवा त्यांना वरती, मला भेटायचंय त्यांना. पंत पंत काय असंच स्वतःच्या विचारात. केसरी आणि मराठाची सगळी तयारी झाली आहे खरं तर, पण माझा आतला आवाज मला प्रश्न विचारतोय की बळवंता, खर तर तू हाडाचा शिक्षक, ही शाळा वर्ग विद्यार्थी यात रमणारा, कुठलेही अवघड गणित दिले तरी ते चटकन सोडवणारा, प्रयोगशीलतेने विद्यार्थ्यांना शिकवणारा, वगैरे वगैरे. पण आता या संपादकाच्या खुर्चीत तुझे नेमके काम काय? हे असं आहे बघा बुवा यांचं. बळवंतराव, हे असले विचार नका करू. आपले उद्दिष्ट विसरलात का तुम्ही? विसरीन कसे? पण कसं आहे बुवा, शास्त्री बुवा आहेत शब्दप्रभू, उत्तम लिहितात. आगरकर तुमचे लेख देखील अतिशय वाचनीय आणि वैचारिक असतात. तुम्ही मंडळी जितक्या लीलया लेख लिहू शकता तसे मी लिहू शकेन की नाही मला शंका आहे. बळवंतराव, आपले वृत्तपत्र काय निबंध स्पर्धा आहे का? लेखन कौशल्य सादर आणि सिद्ध करायला? ते एक असे व्यासपीठ आहे जिथे तुमच्याशिवाय इतर कोणीही असून चालायचे नाही. बुवा, पण ते फार जबाबदारीचं काम आहे. आपण जे विचार मांडू ते सबंध जनसमुदायापर्यंत पोहोचणार आहेत, मंडळी त्यांनी प्रभावित होणार आहेत आणि त्यावरूनच ते आपल्याला झुकते माप द्यायचे की नाही हे ठरवणार आहे. आपल्या हेतूंवर त्यांनी शंका घेऊ नये इतकेच माझे म्हणणे. वृत्तपत्राला आपण वर्तमानपत्र देखील म्हणतो की नाही? होय. का बरं? कारण त्यात आपली सध्याची परिस्थिती काय आहे, आपल्या समस्या काय आहेत,
आपले शत्रू कोण आहेत किंवा आपल्या विचारांची दिशा कशी असायला हवी, हेच कार्य आहे की नाही वृत्तपत्रांचे? हो बळवंतराव, इतरांचं दुःख बघून जीव तळमळणाऱ्या तुमच्यासारख्या माणसाच्या मनात अशा शंका याव्यात? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बळवंतराव, तुम्ही शिक्षक आहातच, पण त्याआधी तुम्ही एक संवेदनशील व्यक्ती आहात. लोकांचे अश्रू पुसणं तुम्हाला ठाऊक आहे आणि हे दायित्वच आहे. आपल्याला लोकांमध्ये ज्ञानदीप प्रज्वलित करायचं आहे आणि तुमच्यापेक्षा अधिक प्रभावीपणे ते कार्य कोण करू शकेल सांगा बरं? आणि फरक एवढाच आहे की इकडे विद्यार्थ्यांऐवजी आहेत सभासद आणि गणिताऐवजी आहे सामाजिक प्रश्न. आता वर्ग शिक्षक नाही, आता व्हायचं लोक शिक्षक. आणि जसे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहात तसे इथे देखील लोकप्रिय व्हाल निशंक. बळवंतराव, इतकी वर्ष झाली ओळखतोय मी. बळवंतराव, शास्त्री बुवा, गोपाळराव, हो नमस्कार करतो. आपली जनता खूप भाबडी हो, आणि या भाबडेपणाचा फायदा त्या क्रूर ब्रिटिशांनी घेतला आणि आपण पारतंत्र्यात अडकलो. त्यामुळे विज्ञान, यंत्र, वैचारिक दृष्टिकोन या गोष्टींचा अभावच आपल्याला मारक ठरला. म्हणूनच समाजाला जागरूक करण्याची आवश्यकता आहे. खरंय. आणि आता हाच दीप आपल्याला सर्वत्र पोहोचवायचा आहे. हे केवळ वृत्तपत्र नव्हे, हे एक युद्धच आहे गुलामगिरी विरोधात, ज्यात आपले विचार हेच आपलं शस्त्र. आणि म्हणूनच केसरी आणि मराठा या दोन्ही वृत्तपत्रांची जबाबदारी तुम्ही उत्तमरित्या पार पाडाल याची मला खात्री आहे. ही वृत्तपत्र म्हणजे एक महाकाय लाट आहे जी संपूर्ण महासागराची दिशाच बदलून टाकेल. स्वतःच्या रंगाने अखंड महासागर रंगवून टाकेल आणि संपूर्ण जगभर आपलाच आवाज पोहोचेल. उद्यापासून आपले दायित्व अधिक वाढणार आहे. शास्त्री बुवा, हे सगळे विचार मनात आले की अक्षरशः पोटात गोळा येतो, दडपणही येते. आपले व्रत फळास लागो इतकेच काय ते. बळवंतराव, काळजी नका करू. आजपर्यंत इतके आव्हाने आपण मोडीत काढली, मग ते कागदाचे परमिट मिळवणे असो, प्रेससाठी पैसे मिळवणे असो किंवा छापखान्यासाठी जागा मिळवणे असो, आपण विजय प्राप्त केलाच ना. याचाच अर्थ काय? आपला मार्ग योग्य आहे, त्यामुळे यश नक्की मिळणार आपल्याला. हाच सकारात्मक विचार घेऊन आपल्याला पुढे जायचंय. आणि म्हणूनच आपल्या वृत्तपत्राचा शब्द न शब्द आपल्याला तोलून मापून वापरायचा आहे. कारण बोलून गेलेले शब्द हवेत विरून जातात आणि लिहिलेले शब्द ऐतिहासिक दस्तावेज ठरतात. आणि म्हणून आपले निर्भीड थेट विचार योग्य प्रकारेच लोकांच्या मनावर उमटले पाहिजे. थोडक्यात काय, आगरकर, करंगळीवर गोवर्धन पेलायचं आहे आपल्याला, असं आहे आव्हान. आपल्या समोर आव्हाने आले नाहीत असं कधीतरी झालंय का बळवंतराव? तुम्ही याला गोवर्धन म्हणा किंवा शिवधनुष्य, ते तुम्ही लीलया पेलाल याची मला पूर्ण खात्री आहे. माझी काकू काय सांगायची माहितीये, लग्नानंतर आपले नवरोबा म्हणजे काही फक्त आपले कुंकू नसतात. ते कधी आपले आई वडील होतात, कधी अगदी लहान मूल होऊन आपल्यापाशी हट्ट धरतात. तितका हक्क असतो त्यांचा आपल्यावर, कारण ते आपल्याला सर्वाधिक ओळखत असतात. आणि म्हणूनच त्यांचं म्हणणं कधीही टाळायचं नसतं. म्हणजे मी शिकावं हेच सुचवताय की तुम्ही? मग काय चूक आहे त्यात? यांनी तर मला अशा कितीतरी स्त्रियांचे दाखले दिलेत. पेशवाईत नव्हत्या का कित्येक स्त्रिया शिकलेल्या? त्या राधाबाई म्हणजे पहिल्या बाजीरावांच्या मातुश्री, त्या तर म्हणे कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी खलिते लिहून घेत असत. आणि झालंच तर त्या धचं मा केलेल्या त्या आनंदीबाई, त्यांना पण वाचायला येतच होतं की, त्याशिवाय केलं का हे? होय, त्यावरून आठवलं, हे आनंदीबाईंचं मी एकदा ह्यांच्या कानावर घातलं तर मला म्हणाले,
आनंदीबाईंनी धचा मा केल्याचे असे काही लिखित पुरावे नाहीत म्हणून. पण म्हणे त्या आनंदीबाईंनी पांडव प्रताप, हरिविजयासारखे कितीतरी ग्रंथ वाचले होते. मग मी सुद्धा काही कमी नाही. मीही त्यांना म्हणाले, या पंडिता रमाबाई सुद्धा खूप शिकल्या आहेत ना. तर मला म्हणाले, अरे वा, तुला माहितीयेत त्या. त्यांना माझ्याकडून हे नाव ऐकण्याची अपेक्षाच नव्हती मुळी. त्यावर मी म्हटलं, हो तर मला सुद्धा थोडीफार माहिती आहे जगाची. मला म्हणाले, पंडिता रमाबाई म्हणजे किती मोठ्या विदुषी. आजच्या काळात तर त्यांच्या शिक्षणाचा आदर्श सगळ्या स्त्रियांनी घ्यायला हवाच. पंडिता रमाबाई, सावित्रीबाई या आणि अशा कित्येक शिक्षित स्त्रियांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करून त्यांना खऱ्या अर्थाने जगण्याचं बळ दिलंय. घ्या ताई, आता तुम्ही पण आदर्श घ्या आणि शिक्षण घ्या सोबत. मी आणि या अशा अवस्थेत धन्य. का? दोघांनी मिळून घ्या की शिकवणी, म्हणजे बाळ जन्मास येताना अग्रलेख म्हणत यायचे. माझा विश्वासच बसत नाहीये. हे आपण केले. ही तर सुरुवात आहे बळवंतराव. आत्ता कुठे सिंह पावले टाकतोय, त्याची गर्जना अजून व्हायची. पण आता फार प्रतीक्षा करावी लागणारच नाहीये. बळवंतराव, हो, काय लेख लिहिलाय तुम्ही? निशब्द झालोय मी खरंच. वृत्तपत्राचे नाव काय? मराठा. मग तसा साधेसा लेख हवा की नाही? जबाबदारी आहे आपली. पण केसरीला कमी लेखू नका. याच्यापेक्षा त्याची गर्जना अधिक होणार आहे, बघा तुम्ही. बळवंतराव, अहो बळवंतराव, पहाड झाली आहे. कुठे केसरी आणि मराठा? हा, हे काय? वा, आपटे ते बांधलंय, हे धरा. वा, बळवंतराव, गोपाळराव, अखेर तुम्ही करून दाखवलं. नाही 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 आपटे, आपण सगळ्यांनी पाहिलेले स्वप्न आहे. श्रेय आपल्या सगळ्यांचे. आणि एक लक्षात घ्या, आता कुठलेही विघ्न यायचे नाही. दादा दादा दादा, काय रे? मोठी पंचायत झाली आहे. काय रे? काय झालं? अहो, वृत्तपत्र वाटपासाठी काही सवंगड्यांना बोलवलं होतं, पण ते आता नाही म्हणतायत. का बरं? असं कसं? तू स्पष्ट सांगितलं होतं ना त्यांना. हो तर, पण आता कोणी यायला तयार होत नाहीये. अहो, पण मग हे छापलेले गठ्ठे वाटणार कोण? मंडळी, आता याची देखील सवय करून घ्या. आपल्या घरच्या कार्याचे आपण कसे आमंत्रण करत फिरतो, तीच परंपरा इथेही लागू करूया. म्हणजे ही वृत्तपत्र आपणच वाटूया? होय तर, का नाही? आपले वृत्तपत्र लोकांच्या घरात पोहोचायला हवे की नाही? बरं, हे आपलेच अपत्य, आपणच हिंडवायचे. चला आपटे, नामजोशी, तुम्ही वा पुढे. आम्ही सदरा चढवून आलोच. हो, चला 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 चला. दीनानाथ, मदत कर रे. सावकाश. घे रे, एक गठ्ठा घे. चला नामदोशी. आपलं बाळ आपल्याकडे आनंदाने बघतंय असंच वाटतंय नाही?
ह्यांचं स्वप्न झालं अखेरीस साकार हो. काय झालं? यातला केसरी कुठला आणि मराठा कुठला? हे पहा, ही अक्षर आहेत ना, ती मला आधी पाहिल्यासारखी वाटतायत. म्हणजे ज्ञानप्रकाशात किंवा ह्यांच्या 1-2 पुस्तकात सुद्धा पाहिली आहेत मी. म्हणजे हाच केसरी असेल ना. आता ही ओबडधोबड नक्षी ही नाही मला ओळखता येत आहे. ओबडधोबड काय म्हणता? त्यांनी ऐकलं तर ओरडा बसायचा आपल्याला. हो, काय बाई नशीब म्हणायचं. नाही म्हणजे या दोघांनी मिळून ही वृत्तपत्र सुरू केली आहेत आणि आपल्याला साधं नाव वाचता येऊ नये. मी काय म्हणते वहिनी, आता एकदा घेऊनच टाका ना. भाऊजी म्हणतायत तसे वाचायला शिकायचं मनावर. म्हणजे ही अडचणच यायची नाही, नाही का? नाही, ते मला एकटीला शिकायला नकोसं वाटतं बाई. ते भीती वाटते. अहो ताई, मी काय म्हणते, तुम्ही ही उठली वाटतं. अहो, आजचा लेख वाचलात का केसरी मधला? अहो, हे काय विचारणे झाले? आद्य कर्तव्य आहे केसरी वाचणं. 1857च्या उठावादरम्यान जसे देशभक्तीने भारावलेले वातावरण होते, जशी वीरश्री संचारली होती, तेच स्फुरण चढते केसरीतील लेख वाचून. अगदी या वयात देखील. खरंय आप्पा तुमचं. बघितलं का, केसरी मधले लेख म्हणजे बंदुकीतून सुटलेल्या गोळीसारखेच वाटतात. आपल्या लोकांमधला जो असंतोष आहे तो लेखातून बाहेर पडतोय. अहो, हे वर्तमानपत्रात छापून आणणं सर्व ठीक आहे हो, पण मी काय म्हणतो, उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा असेल हिंमत तर थेट भाष्य करा ना संस्थानाच्या राजकारणाबद्दल. अहो, वर्तमानपत्रात समस्या मांडतात. राजे महाराजांना कसल्या समस्या? असे अहो काय बोलताय, कुठल्या काळात जगताय? अहो, बडोदाच्या संस्थानाबद्दल माहिती आहे का तुम्हाला? 6 आठवडे झालेत, केसरीचा एकही लेख चुकवला नाही. प्रत्येक लेखातून स्फूर्ती मिळते आणि मनात हेच येतं की आपण सरकारची गुलामी करायची नाही. मला पण असंच वाटतंय रे, पण घरचे काय म्हणतील त्याची काळजी मी करतच नाही. माझ्या चुलत्यांना जेव्हा मी सांगितलं की सरकारी नोकरी करणार नाही, तेव्हा फोकाने फोडून काढलं मला. त्यांचं असं म्हणणं आहे की मी शिकावं, नोकरी करावी, जागा विकत घ्याव्या आणि केलेल्या उपकारांचे पांग फेडा. मग तू करणार नाही तसं? भामे, काय हवे होते? व्यस्त आहात ना? असू दे, सांग आता. याला काय अर्थ आहे? येतेस नि काही न बोलताच निघून जातेस. काय हवे होते स्पष्ट बोल. ते मला वाण सामान आणायचं होतं. घर खर्चासाठी पैसे हवे होते, तेवढे दिले असतेत म्हणजे. असे कसे विसरलो? अहो, मी आठवण करून दिली फक्त, इतकं काही नाही. आणखी एक आठवडा दे. देतो मी. आठवडा? झाले असे, केसरीने मराठाला मोठे करायचे आहे, मुळात धड उभे करायचे आहे. त्यात प्रचंड खर्च होतोय. शाळेतून आलेला पैसा देखील तिथेच वळता करतोय आम्ही. त्यामुळे तिथून देखील मानधनाची आवक थांबली. म्हणून म्हटलो एक आठवडा दे. क मात्रा के स र काना वेलांटी री केसरी केसरी. बापरे, आता घरी परीक्षा आहे. एखादा उ जका पदार्थ पदार्थ वर काय बाई? पदार्थ पदार्थ पदार्थ. केवढं अवघड लिहितात हे. हे तर केवढं अवघड आहे. हे द च्या खाली काय आहे? तदवत असा शब्द आहे का?
मी नव्हते बाबा काही वाचत नाही, मी नव्हते काही वाचत. शिक्षण माणसाला धिटाई शिकवते यशोदाबाई. अगं वाचतेस तर मग लाजतेस कशाला? चालेल. नाही म्हणजे चालेल. अगं धावेल. खऱ्या अर्थाने आज आपलं वृत्तपत्र सार्थकी लागलंय. काहीतरीच काय तुमचं. आणि बाई किती कठीण लिहिता तुम्ही. एक धड ओळ वाचता येईना मला. 17 वेळा अडखळले ना मी. नव्या अनोळखी वाटेवरून चालताना खडे टोचणारच, पण अशीच न थांबता चालत राहिलीस तर एक दिवस स्वतःची वेगळी वाट शोधून काढशील. यशोदा, आज मला तुझा अभिमान वाटतो. अगं आत्ता अडखळतेस, पण उद्या हाच लेख लीलया वाचून काढशील. एक विचारायचं होतं. तो शब्द जो तुम्ही उच्चारलात आता, तद्वत, हा, त्याचा अर्थ काय होतो? तूच अडखळलीस, तूच शोधून काढ. पुढे मागे काय शब्द आहे बघ, काही समजतंय का बघ. असं कसं समजेल? आपल्याला कुठे घाई आहे? रात्रीपर्यंतचा अवधी आहे आपल्याकडे. शोध, सापडलं की मग पुढे जा. हो सांगा ना. नाही म्हणजे तुम्ही नाही सांगितलं तर कोण मला. प्रयत्न करा, मार्ग नक्की मिळेल. शिबाई काय हे तद्वतच. कुठला शब्द अडलाय? तद्वत. हा. सावित्रीबाई फुले जशा शिक्षणासाठी झटल्या त्याचप्रमाणे तू कार्य करावे अशी माझी इच्छा. अहो काय बोलताय तुम्ही? अगं तुझ्या शंकेचं निरसन करतोय, समजतंय का? जशा सावित्रीबाई फुले झटल्या त्याचप्रमाणे तू कार्य करावेस. आता ही 2 वाक्य कुठल्या शब्दांनी जोडलीत? त्याचप्रमाणे. शाबास. बळवंतराव, काय हो असे वृत्तपत्र आड उभे राहून काय करताय? तुमचे आभार मानायला थांबलोय. तुम्ही आम्हाला फार मौल्यवान भेट दिलीत शास्त्री बुवा. दिसायला साधी लेखणी पण तलवारी सारखा घाव घालते. अहो बळवंतराव, या शस्त्राचं महत्व त्यांना ठाऊक नसणार तर कुणाला? अगदी अगदी नामजोशी. शास्त्री बुवांना भाषा शिवाजी म्हणतात ते काही विनाकारण नाही. आपले भाग्य तिथे आपल्या सोबत उभे. बळवंतराव, आपण काय एकमेकांचं कौतुक करायला जमलोत का इकडे? आणि आज काही कामं नाहीत की काय आपल्याला? हे बघा आपटे आलेच. आपटे बुवा, शास्त्री बुवा, केसरी आणि मराठाच्या तलवारी कायम कशा तळपत राहतील याचाही जरा विचार व्हावा. आपटे, तुम्ही आमच्या सोबत असताना आम्हाला ती काळजी नाहीच मुळी. बळवंतराव माफ करा पण जरा स्पष्टच बोलतो. अहो प्रसिद्धीचा पाऊस कितीही पडला तरी आर्थिक बाबींचं काय? आपण सोहनींकडनं कर्ज घेतलंय ते विसरून कसं चालेल? आपल्या कोणालाही त्याचा विसर पडलेला नाहीये आपटे. गोपाळराव, माझं बोलणं कटू वाटेल पण केसरीचा फक्त खप नाही वाढला. कागदाचा खर्च, शाईचा खर्च, टपालाचा खर्च सगळंच वाढलंय. मंडळी, माझं म्हणणं साधे आणि ते मी आधीही मांडलंय. 1 रुपया वर्गणीत काहीच साध्य होणार नाहीये. वर्गणी वाढवायलाच हवी. आपण दुसरा कुठला उपाय शोधला तर? सुचवा ना, तुम्ही सुचवा. आपटे, यावर आधीच बोलणं झालंय. आपण काही संस्थानांना पत्र आणि आपली केसरीची आवृत्ती पाठवूया. बघूया तिथे आपले वृत्तपत्र वाटले जाते का. अशाने आपला सभासद वर्ग वाढेल, पर्यायाने वर्गणीदार वाढतील, लोकप्रियता वाढेल. आले ध्यानात? अगदी योग्य आहे बळवंतराव. आणि संस्थानिकांना आपलं काम पटलं तर ते आपल्याला सहाय्य देखील करतीलच की. अहो पण जाहिराती. एवढा उशीर? कामाची आळमटाळम करायला लागला वाटतं.
गोपाळराव, ते राहू द्या. हे बळवंतराव बघा ना, मगासपासून उत्कंठा शिगेला पोहोचवून ठेवली आहे त्यांनी. काहीतरी आनंदाची बातमी द्यायची, आनंदाची बातमी द्यायची असं म्हणून काही सांगतच नाहीयेत ते. अहो मी तेच सांगतोय, दीनानाथला अंक वाटून यायला यापुढे असाच उशीर होणार. म्हणजे आपल्या केसरीचा खप 1800 प्रतींच्या वर गेलाय. 1800 प्रती. 1800? बळवंतराव, एवढी चेष्टा बरी नव्हे. चेष्टा कसली, खरेच सांगतोय. येताना दीनानाथला पेढे सुद्धा घेऊन यायला सांगितले. खरंच की काय? काय सांगताय काय बळवंतराव? खरंच काय गोड बातमी दिली ती. आगरकर, संपादक गोपाळराव आगरकर, वा, खूप खूप अभिनंदन. कारण केसरी या वृत्तपत्राची संपादकाची जबाबदारी अप्रतिमरित्या सांभाळली आहेत तुम्ही. अभिनंदन. अभिनंदन. अहो आपल्या सर्वांचं श्रेय आहे यामध्ये. हे काय? अहो संस्थानाला पत्र पाठवायचे, त्यासाठीच दीनानाथला हाका मारत होतो, पण यांनी पेढे आणायला पाठवलं त्याला. शास्त्री बुवा, विसरलात का? केवळ 1800 प्रतींवर आपल्याला समाधान मानून चालायचे नाही. आपले कार्यक्षेत्र विस्तारणार कधी? केसरीचा आवाज सर्वदूर पोहोचायला हवा. बळवंतराव, अहो लक्षात आहे माझ्या, मी विसरेन कसा. बडोदे म्हणजे महाराज सयाजीराव, त्यांना आपल्या कार्याचं मोल नक्कीच कळेल. होय, आणि सर्वार्थानेच ते उपयुक्त राहील. खप वाढेल, आर्थिक आवक सुधारेल. पण संस्थानाकडनं जर सहाय्य मिळालं तर ते कुठल्या अटीवर मिळतं याकडेही लक्ष ठेवावं लागेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये केसरी संस्थानांचा अंकित असणार नाही हे देखील त्यांना कळायला हवं. त्यांचा वरचष्मा राहून आपलं ध्येय साध्य होणार नाही. शास्त्री बुवा, केसरी हा स्वतःच्या गर्जनेने सबंध आसमंत नियंत्रणात ठेवतो. कुणीही त्याच्यावर अंकुश ठेवणे शक्य नाही आणि ते होणार देखील नाही. नेमके तेच टी माधवराव आणि ब्रिटिश साम्राज्याला होऊ द्यायचं नाहीये बळवंतराव. सगळे मार्ग खुंटलेत आता आपले. उलट आहे, उलट आहे, उलट आहे गोपाळराव. उलट आपण योग्य मार्गावर असल्याची खात्री पटली आहे. या हीन कृत्याने हे सिद्ध झाले की केसरीचा टी माधवराव आणि इंग्रजांनी देखील धसका घेतलाय. त्यामुळे आता मागे हटायचे नाही, हरून जायचे नाही, निकरानं पुढे जायचे. माझ्या येऊ नको, कळलं ना? बाबाजींना अडवतोय तू, तुला कळतं का कोणाला अडवतोय? अरे बाबाजींच्या वाकड्यात गेला ना तर पार नायनाट करते तुझ्या. चल बाजूला. हात येऊ दे त्यांना. नोकर आहेस तसाच राहा. या बाबाजी, या हात या. बाबाजी की जय हो, बाबाजी की जय हो. बाबाजी या, बाबाजी की जय हो. या बाबाजी, बसा बाबाजी, बसा. बाबाजी की जय हो, बाबाजी की जय हो, बाबाजी की. कोण तुम्ही? कोण तुम्ही? हे बाबाजी लय मोठे फकीर आहेत. बर मग? बरोबर, त्याचा हात आहे डोक्यावर तुझ्या. तू त्याचाच पोर आहेस आणि हा बाबा त्याचंच काम घेऊन आलाय तुझ्याकडे. त्याचा पोर? हा भंपकपणा थांबवा आधी आणि ही अंधश्रद्धा पसरवणं बंद करा. नाही, खरंच आमच्या बाबांकडे लय सिद्धी आहे. गुप्तधन हवंय, पोरं होत नाहीयेत, धंद्यात यश नाहीये. कोणावर काळी जादू करायची किंवा काळी जादू काढायची
या समजावर फक्त एकच उपाय, जय बाबाजी. असं मग निघा तुम्ही दोघं इथून, कारण यापैकी कोणत्याही समस्या मला नाहीयेत. बाबा बोलले ना, त्याचा हात आहे तुझ्या डोक्यावर. तुला वाटत नसलं तरीही. काय काम आहे ते सांगा, नाही तर निघा इथून. जाहिरात द्यायची आम्हाला. उठा आधी आणि चालते वा इथून. उठा. बाळा, हा बाबा जिथे बसतो तिथे स्वर्ग उभा राहतो. स्वतःकडे बघ एकदा, एखाद्या चोरापेक्षा कमी नाही. भेटा भेटा भेटा, कुठलीही समस्या असो फकीर बाबांना भेटा. काय हवंय तुम्हाला? पैसा, व्यवसाय, पाऊस, जमीन, एवढंच काय? मूल हवंय? सर्व रोगांवर एकच इलाज, फकीर बाबा. करणीपासून वशीकरण, सारे काही बाबांच्या मुठीत. सगळी भूते पळतात दूर फकीर बाबांना घाबरून. तेव्हा बाबांना भेटा आणि आयुष्यातील सगळ्या समस्या दूर घालवा. एका क्षणात आयुष्य सुखात. छान. ही जाहिरात द्यायची आहे तुम्हाला. हो, वशीकरण, जादू ही. होय तर एकदा का तुम्ही बाबांची जाहिरात छापली का तुमचं आयुष्य पालटलंच म्हणून समजा. अहो, सगळ्या रोगांचा उपचार एकच, जय बाबाजी. तुझं नशीब पलटून जाईल बाळा. एक फार मोठा रोग जडलाय, त्याचा उपाय असेल तुमच्याकडे? अहो, फक्त रोगाचं नाव बोला, बाबाजी असा उपचार करतील, चुटकी सरशी. पारतंत्र्य. इंग्रजांना या देशाबाहेर हाकलून देऊ शकाल असे चुटकी सरशी? राग राग भरलाय तुझ्या डोक्यात. वाटोळो वाटोळो होईल तुझं. माझी गरज आहे तुला. मला शरण ये, तुझं भलं करेन, कल्याण करेन तुझं. काय करतोस? तोंड बंद कर, तोंड बंद कर. तुझा हा बाबा लोकांचं नशीब पालटतो ना, तुझं पालटू शकतो का बघूया आता. बरं का, तुमच्या या चेहऱ्यास मी आता जमिनीवर पाडणार आहे. बघूया त्याला वाचवता का. काय करतोस? सोड त्याला, भस्म करीन. माझी शक्ती माहिती आहे तुला. सोड बाबाजी, बाबाजी. असं म्हणता? बाबा, या भस्म करा मला. या वाट बघतोय मी. या बाबा. अजूनही त्यांच्या मागे लपायचंय तुला? तुला तर वाचवू शकले नाहीत ते, स्वतःला वाचवू शकतात का बघूया. इतरांचे नशीब पालटवता ना, तुमच्या नशिबात आता काय घडणार आहे मला सांगा. काकू, किती मायेने मोरावळा बनवलात तुम्ही, नाही खाऊ दिला. तुमची सावली पडून हा अपशकुन घडला असं वाटतं त्यांना. ताईंना जेव्हा दिवस गेले तेव्हा सर्वाधिक आनंद मला झाला होता. आणि त्या असं म्हणतायत की आज माझीच दृष्ट, का तर मला मुलबाळ नाही. यशोदे, भामेला ओळखतो ना आपण. तिने काही कमी कठीण प्रसंग पाहिले तिच्या आयुष्यात, पण तरीही ती नवऱ्याच्या पाठी खंबीर उभी राहिली. आता दिवस गेले तेव्हा सुद्धा बळवंतराव तिच्या सोबत नव्हते, पण दोघांमधलं प्रेम कमी झालं का? ती आणि तू सुद्धा दोघी नशीबवान आहात. तुम्हाला असं सौभाग्य मिळालंय. काकू, पण लोक दोष आपल्यालाच देतात ना. दोष, कलंक
देणारच लोक आपल्याला. अगं देवाला सुद्धा लोक दोषी ठरवतातच ना. पण आपली मुलगी आपल्याबद्दल असा विचार करत नाही ह्याची खात्री आहे मला, आणि समाधान. भामाताईंच्या मनात विष तर कालवलं गेलं नसेल ना? अगं नाही जाणार. एवढे पावसाळे पाहिलेत ना मी, ओळखते माणसांना. आणि तिच्या सासूबाईंचा सुद्धा मला राग नाही आला. स्वतःचा संसार भरलेला असला, कपाळ रंगीत असलं की ह्या प्रथा परंपरा फुलासारख्या वाटतात त्यांना. त्यात त्यांची काय चूक? अगं एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. इतकं सारं झालं काकू, तरी तुम्ही इतक्या कशा काय शांत? हे कसं जमतं तुम्हाला? जमतं, सगळं जमतं. आनंद हाच की इतका कठीण प्रसंग असताना सुद्धा भामेबद्दल तुझ्या मनात असलेला ओलावा कमी नाही झाला. जाणवतं मला. आणखीन काय हवं? अगं हाच तर संसार आणि हीच तर नाती असतात. यशोदे, मला वचन दे, तुझ्यात आणि भामामध्ये तू अंतर येऊ देणार नाहीस. काय काय म्हणते मी? आम्ही सगळे जेवण करून निजानीच करायला जाणार होतो. रात्री झोपलो असताना अचानक जोरजोराने दार वाजू लागलं. अहो, आम्ही सगळेच घाबरलो. कोण आलं असेल? आम्ही विचारलं की कोण पाहिजे, तर बाहेरून एक माणूस बोलला इंग्रजीमध्ये. आम्ही तरीही दार उघडलं नाही. तरी ते जोरजोराने दार वाजवतच होते आणि मग दार तोडून घरात घुसले. आम्ही खरंच घाबरलो. तर ते पोलीस अधिकारी होते. म्हणाले घराची झडती घ्यायची आहे. आणि मग आम्ही विचारलं की कशाला? त्या पोलीस अधिकाऱ्याने दंडुक्याने बेदम मारहाण केली. हो, इथे इथे मारलं, इथे देखील मारलं. हो, सोलून काढलं आम्हाला. तुम्हाला काय सांगू कुठे कुठे मारलं. एवढंच नाही तर झडतीच्या नावाखाली त्यांनी आमचं पूर्ण घर धुवून काढलं. घरातले दाग दागिने पैसा सर्व सर्व लुटून दिला त्या अधिकाऱ्याने. एवढंच नाही तर धान्याच्या पोती सुद्धा. आता तुम्हाला शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. घ्या पाणी प्या. संतापजनक आहे हे सर्व. हा अन्याय आपण सहन करता कामा नये. आता हे जगणे आणखीन कठीण करणार आपले. बुवा तुम्ही काळजी करू नका. तुम्ही उद्या या. उद्या? तुम्ही उद्या या, मग मी तुम्हाला सांगतो या प्रकरणाचे काय करायचे. अहो, असं काय करता? म्हणजे मी इतका विश्वास ठेवून तुमच्याकडे आलो आणि तुम्ही आता का नाही छापू शकत? उद्या? आत्ता असे होत नसते बुवा. आपले साप्ताहिक वृत्तपत्र आहे. छापायचा वार उद्या आहे. या उद्या. मंडळी, मला जरा कामास जावे लागणार आहे. तुम्ही उद्या या, आपण भेटूया. अहो बळवंतराव, पण तुम्ही या उद्या, आपण बघू काय करता येईल. बळवंतराव असे विचित्र का वागले? बामे, तिन्ही सांजेला झोपलेली तू? बरं वाटत नाही का? तुझ्याशी बोलतोय. ऑफकोर्स.
Could you spare a few moments for me? Hope you won't mind. साहेब मला काय हरकत असेल, बोला ना. Thank you so much. You know, it feels really very bad when your own colleagues try to hide something from you. साहेब मी तुमच्यापासून काहीच लपवलं नाहीये. Why do you think that I'm talking about you? Anyway, I hear a lot about these newspapers. हो, त्यांची लोकप्रियता कमी कालावधीमध्ये भरपूर वाढली आहे. Why so? हो, जनतेच्या प्रश्नांना सडेतोड शब्दात वाचा फोडली जाते. त्यामुळेच लोकांनी आपलंसं केलंय ह्या मंडळींना. You mean Bal Gangadhar Tilak? What is he up to? Which recent issue he's addressing? सध्या मला काहीच कल्पना नाही हो. तू कशाला आणून दिलेस? मी जाऊन घेतले असते. तू विश्रांती घे पाहू. दूध गुळ पोहे केले होते, तुम्हाला आवडतात म्हणून. तू खाल्लेस? खाऊन घ्या. भामे, उगाच स्वतःला शिक्षा करून काय साध्य होणार आहे? आपल्या चुकीची शिक्षा इतरांना कशासाठी द्यायची? तुझी कसली आली चूक? मी तुझी नीट काळजी घेऊ शकलो नाही, माझ्या ध्यानात आले नाही. मी तुला वैद्यबुवांकडे नेले नाही. किमान काकूला सांगू शकलो असतो, तू इथे येऊन राहा, भामाची काळजी घे, जरा लक्ष दे. परंतु ते देखील मी केले नाही. देव बाईला आई पण देतो, कारण तिच्यात तेवढी ममता आहे हे त्याला ठाऊक असतं. कदाचित माझ्यात तेवढी ममता उरलीच नसेल म्हणून झालं असेल हे. भामे, शांत हो, ये इथे. बैस. हे पहा, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. नियतीने जे दान आपल्या पदरी टाकले ते आपल्याला स्वीकारावे लागेल. त्याचा आपल्यावर किती परिणाम होऊ द्यायचा? बरं, ही घटना घडली म्हणजे काय आयुष्य संपले का? मुळीच नाही. आपली कृष्णा आहे, तिला वाढवायचं आहे आपल्याला. ती जगण्याची उमेद नव्हे का? आणि हे असे उपाशी राहून स्वतःचे हाल करून फक्त आणि फक्त त्रास होणार आहे तुला आणि मला देखील. साध्य काहीही होणार नाही. आले का ध्यानात? तू खाऊन घे पाहू. हे घे. बळवंतराव, उशीर होतोय, चला. हो हो, आलोच. ताई, ताई सावरा स्वतःला. जे गेलं ते आपलं नव्हतंच असं माना आणि पुढे चला. नाही, मला माहितीये माझ्यासाठी हे बोलणं खूप सहज आहे, पण ताई दुसरा कुठला पर्याय? ताई, ताई अहो बोला ना. ताई, असं दुःख मनात ठेवलं ना की ते बोचत राहतं. तुम्हाला जे काही वाटतंय ना ते घडाघडा बोला ना माझ्याशी. मला खूप वाईट वाटतो. म्हणजे मला हे कळतं की बायकांची हौसमौज पुरवणं हा काही पुरुषांचा स्वभाव नव्हे, पण इतकं सहज असतं का त्यांच्यासाठी दुःख विसरणं? असं कसं असेल? ताई, एखाद्या गरीब उपाशी माणसा मुलाला आपण अन्न देतो, प्रसंगी आपण उपाशी राहतो, पण समाधान मिळतं. उपाशी राहिल्याचं दुःख नसतं आपल्याला. मग तसंच आपल्या नवऱ्यांचं आहे की या समाजासाठी, या देशासाठी ते केवढं काय काय करतात. सगळं आयुष्य तिथे वाहून घेतलंय त्यांनी. मग असं स्वतःचं दुःख कुरवाळत बसण्यात वेळ कसा काय घालवतील ते? मला पटतंय हो तुमचं म्हणणं, पण ताई, जेव्हा सगळ्यात मोठा यज्ञ होणार असतो ना, तेव्हा त्या जळणाऱ्या संविधानासाठी सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं. कारण त्यांना दाह सहन करावा लागणार असतो. आपले नवरे त्या संविधानासारखे आहेत, पण त्या संविधा जळत्या राहाव्या यासाठी जे तूप सोडतात त्याच्याबद्दल कोणी काही बोलतं? आणि त्या तुपाचं महत्व केवळ त्या संविधानाला ठाऊक असतं.
ज्या जळून जाणार असतात. मग तुपाचं अस्तित्व ते कोण लक्षात ठेवणार? खरंय तुमचं. इतर कोणासाठी नाही, पण आपल्या नवऱ्यांसाठी मात्र आपण अशा कायम जळत राहू, आनंदाने हसत. आपले नवरे वेगळे आहेत आणि इतर सगळ्यांपेक्षा खूप वेगळं काम आहे त्यांचं. त्यांना पाठिंबा देणं हे आपलं कर्तव्य आहे ना. पण ते जे काही करतील, काहीही होऊ देत, आपण एकमेकींची साथ मात्र अबाधित ठेवू, ते महत्वाचं. हो. काय वेळ लागले का तुम्हाला? आमच्या प्रश्नांची उत्तर द्या बरं आधी. सांगतो सांगतो. ठीक आहे, चालू द्या तुमचं, मी येतो. नाही हो, थांबा 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 शास्त्री बुवा, थांबा, ऐकून तर जा. तोंडावर पाडले मी त्याला. कोणाला? डॅनियलला, आपला प्रिय मित्र डॅनियल. आणखी कोण? अहो, पण त्याचीच तक्रार घेऊन कोणीतरी आलं होतं ना. मग त्या व्यक्तीसच घेऊन गेलो मी. कुठे? डॅनियल कडे. आणखी कुठे? आणि त्याला सांगितले, ही व्यक्ती तुला न्याय मिळवून देईल. म्हणजे थोडक्यात काय, डॅनियलची तक्रार डॅनियल कडे. उंदरासारखे तोंड झाले होते त्याचे. पण बळवंतराव, तुम्ही हे जमवले कसे? म्हणजे हे सगळे समजले कसे तुम्हाला? हा गोपाळराव, ब्रिटिशांविरुद्ध तक्रार घेऊन आपल्याकडे कोणी येईल का? नाही. मुळात मला तिथेच शंका आली होती, पण म्हटलं ऐकून घ्यावं म्हणून त्याचा मुद्दा ऐकून घेतला मी. पण ज्या कागदावर त्याने तक्रार लिहून आणली होती, तो कागद नंतर न्याहाळताना माझ्या लक्षात आले, हा तर सरकारी कागद आहे. पण तो कागद त्यांच्याकडे आला कसा? पुरवला गेला. डॅनियलनेच त्याला सरकारी कागद पुरवला. मग ती तक्रार खोटीच? खोटीच तर मग काय. 1% देखील सत्यता नाही त्यात. मी जर मोहास बळी पडून लगेच ती बातमी छापली असती तर आमच्याबद्दल कशी खोटी बातमी छापली म्हणून या ब्रिटिशांनी ताबडतोब आपल्या वृत्तपत्रावर बंदी आणली असती. वा बळवंतराव, फार सूक्ष्म आणि दूरदर्शी विचार केलात तुम्ही. बुवा, जेव्हा सारे काही सहजासहजी घडत असते तेव्हाच त्यात फार मोठे कारस्थान दडलेले असते. हाच तर राजकारणाचा नियम. खरंय तुमचं. म्हणजे आता ताक देखील फुंकून प्यावे लागणार. निशंक. कुठलीही घटना समोर आली की त्यातली सत्यता तपासून मगच ती घटना मांडणे ही आपली जबाबदारी. आणि ही जबाबदारी आपण आजही कसोशीनं पाळतो. म्हणूनच केसरी आणि मराठा इतर वृत्तपत्रांच्या तुलनेत श्रेष्ठ ठरतात. आता तर आपल्याला अधिकच जबाबदारीने वागायला हवे, कारण डॅनियल नावाचा शत्रू खार खाऊन उभा असणार. अगदी सख्खा संबंध आहे. कुणाचा? तर तक्रारदाराचा, सोमनाथचा. तरी मला सुरुवातीपासून वाटत होते मी याला कुठेतरी पाहिलेलं आहे. विचार केल्यावर लक्षात आले, नाट्यगृहाबाहेर 2-3 वेळेला पाहिले मी त्याला. म्हणून काल रात्री नाटक पाहायला गेलो. संगीत चंद्रविहार. तर रंगमंचावर ही एवढी नटांची फळी. त्या दुय्यम नटांच्या फळीमध्ये एक ओळखीचा चेहरा दिसला. कोण असेल? सोमनाथ. अगदी बरोबर. मठ्ठासारखा पाठ केलेली वाक्य सुद्धा जेमतेम म्हणत होता. तेव्हाच माझ्या लक्षात आले, आपल्या कचेरीत कोणीतरी त्याला प्रयोग करायला पाठवलेले. पण आपल्या कचेरीत काही त्याचा प्रयोग रंगला नाही. पण काय इतक्याशा माहितीवरून तुम्ही मनात पक्के केले? नाही, मुळीच नाही. शिक्कामोर्तब करायला तक्रारीचा कागद होता ना. अहो, तक्रारीच्या कागदावर सरकारी कचेरीचा शिक्का होता. आता हा कापडाचा व्यापारी म्हणतो, त्याच्याकडे सरकारी कागद आला कुठून? या प्रकरणावर पडदा पाडायला एवढे पुरेसे होते. नमस्कार. नमस्कार. मी गोपाळ आगरकर, केसरीचा संपादक. मी बडोदे संस्थानातून आलो आहे. या या. हे घ्या.
बोला. मला आपल्याला आणि बळवंतराव टिळकांना भेटायचे होते. महाराजांना तुम्हाला भेटायचे आहे आणि तसे रीतसर आमंत्रण घेऊन मी आलो आहे. आमंत्रण? आश्चर्य आहे. बळवंतराव, शास्त्री बुवा. नमस्कार. नमस्कार. महाराजांचं पत्र. नमस्कार. सयाजीराव महाराजांकडून? होय, महाराज पुना जिमखाना इथे येणार आहेत आणि त्यांनी केसरीकरांची भेट घ्यायची इच्छा व्यक्त केली आहे. वा. नाही, महाराजांची इच्छा आहे तर आम्हाला आनंदच आहे भेटण्यात. आणि त्यांची भेट घेण्याचे भाग्य आम्हाला लाभतंय ही मोठी गोष्ट आहे. आम्ही नक्की येऊ. आता मी तुमची रजा घेतो. मला पुढची कामं आहेत. धन्यवाद. 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 बळवंतराव, पुना जिमखाना म्हणजे काही साधीसुधी वास्तू नाही. केवळ श्रीमंतांची रेलचेल असते तिकडे. म्हणजे आपल्यासारख्याला तर उभे देखील करणार नाहीत. फक्त युरोपियन अधिकारी आणि राजे महाराजे हेच जातात तिथे. आम्ही काही राजांपेक्षा कमी आहोत का? आम्ही आमच्या मनाचे राजेच तर आहोत. काय? निश्चित. बळवंतराव, त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलंय, फक्त त्यांचा अनादर करायला नको एवढी काळजी आपण घेतली पाहिजे. हे पहा, गोपाळराव महाराजांशी आपले काही वैर नाही. वैर सोडा, ओळख देखील नाही. तरी त्यांनी आपल्याला बोलावले. कारण माहित नाही, परंतु बोलावणे धाडले ते देखील ब्रिटिश अधिपत्याखाली, जिथे सामान्य भारतीयांना प्रवेश देखील नाही. हे त्यांनी एका अर्थी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उचललेले पाऊलच आहे. नोंदवलेला निषेध आहे. अगदी अगदी बरोबर बोलताय बळवंतराव. मला असं वाटतं की आपण लागलीच त्यांची भेट घ्यायला हवी. चला तर मग. परंतु इतक्या उंची ठिकाणी जायचंय तर तसे सदरे आहेत का आपल्याकडे? म्हणजे तशी काही सोय बऱ्या कपड्यांची? तुम्ही कधीपासून श्रीमंतीमध्ये रमायला लागलात? अहो, आपल्या कार्याकडे बघून त्यांनी आपल्याला बोलवलंय. त्यामुळे आपण जसे आहोत तसेच जाऊया. भले. शाबास. बळवंतराव. बळवंतराव. अहो गोपाळराव, एवढे ओरडायला काय झालं? मी दचकलो ना. अहो ते सगळं जाऊ द्या, आधी हे बघा. हे काय, कुणाचे? निनावी. तपशील तर वाचा तुम्ही. महोदय, कळविण्यास अत्यंत खेद होतोय. कोल्हापूर संस्थानाचे दिवाण माधवराव बर्वे हे तेथील विद्यमान महाराज श्री शिवाजी यांच्यावर अपरिमित अन्याय करत आहेत. बर्वे यांच्या या कृत्यामध्ये इंग्रज सरकार सामील आहे. महाराजांच्या अशक्त प्रकृतीचा गैरफायदा ते घेत आहेत. बर्वे यांनी इंग्रजांच्या मदतीने महाराजांना मनोरुग्ण जाहीर केलंय. इतकेच नाही तर त्यांच्यावर उपचार करायचे सर्व हक्क स्वतःकडेच ठेवले. महाराजांची भेट घ्यायची परवानगी केवळ बर्वे यांच्या मर्जीतील मंडळींना आहे. बर्वे यांनी स्वतःचे खिसे भरून स्वतःसाठी भव्य इमारती बांधून घेतल्या आहेत व त्याचा भार संस्थानावर पडलाय. इतर गुन्ह्यांकडे कानाडोळा केला तरी आपली अस्मिता असलेल्या महाराजांवर अन्याय व्हावा आणि आपण ते पाहत राहावे, या इतके दुर्दैवी दुसरे काही नाही. आगरकर, आपल्या कोल्हापूरच्या महाराजांबाबत हे असं घडतंय आणि आपण अनभिज्ञ आहोत. मला देखील याचेच आश्चर्य वाटतंय बळवंतराव. इतके थेट आणि गंभीर आरोप केलेत आणि पत्रही निनावी. तो साहजिकच. लिहिणाऱ्यास भय वाटले असणार. प्रकरण खोटे निघाले तर त्याला शिक्षा आणि खरे निघाले तर जीवास धोका. महत्वाची गोष्ट ही आहे की जर हे प्रकरण खरं असेल तर आता आपल्याला शांत राहून चालणार नाही. अहो कितीही झालं तरी श्री शिवाजी महाराजांबद्दल आहे. आपले छत्रपती आहेत ते. अर्थातच. आपली अस्मिता आहेत, आपला अभिमान आहे. त्यांच्याबाबत हे असं कृत्य कोणी करूच कसं शकतं? बळवंतराव, या प्रकरणाच्या मुळाशी आपल्याला जावंच लागणार आहे. केसरी आणि मराठा आता शांत राहून चालणार नाही. आता या आगीचा दाहच ठरवेल त्याचे लोण कुठवर पसरणार ते.